तुम्ही पण पहिल्यांदाच केक बनवताय का? मग या पद्धतीनं नक्की करून पहा. कारण आपण इथं कुकर, ओव्हनचा अजिबात वापर न करता मस्त जाळीदार स्पॉन्जी केक तयार केलेला आहे. आता घेतलेल्या साहित्याचं अचूक प्रमाण आपण इथं घेतलेलं आहे. त्याचं वजनी प्रमाण, ग्रॅमचं प्रमाण मी मोठ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. तर मी इथं मैदा, पिठी साखर, तेल, दूध, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, व्हॅनिला इसेन्स, गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या इथं वापरलेल्या आहेत. आता एका टिनला थोडंसं तेल लावून घेतलं. त्याच्यानंतर एका गॅसवरती मोठंसं पातेलं त्याच्यामध्ये मीठ घालून हीट करण्यासाठी बाजूला ठेवलेलं आहे. तर लगेचच आपण केकचं मिश्रण तयार करायला घेऊया. तर इथं थोडंसं तेल, पिठी साखर आणि दूध घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं. चाळणीमध्ये मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घालायचा. व्यवस्थित आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे. व्हॅनिला इसेन्स टाकायचं आणि हे घट्टसर आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. उरलेलं दूध पण ह्याच्यामध्ये घालायचं. सगळं मिक्स करून घ्यायचं. आता घेतलेल्या साहित्याचं वजनी प्रमाण आणि ग्रॅमचं प्रमाण लॉंग व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे, सांगितलेलं आहे. तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. सुकवलेल्या पाकळ्या मी इथं टाकलेल्या आहेत. तुम्ही आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घाला आणि हे ज्या टिनला आपण तेल लावून ठेवलं होतं ना, त्याच्यामध्ये व्यवस्थित हे मिश्रण सेट करून घ्यायचं. वरून मी ड्रायफ्रुट्स टाकलेले आहेत. आता जो टोप आपण गॅसवरती हीट करण्यासाठी ठेवला होता त्याच्यामध्ये हे मिश्रण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनिटासाठी आपल्याला हे बेक करून घ्यायचं आहे. सुरीने चेक करायचं. सुरीला जर थोडंसं ओलसर वाटत असेल तर परत 10 मिनिटासाठी आपल्याला हे बेक करून घ्यायचं आहे. 10 मिनिटानंतर तुमचा केक तयार होईल. तर मस्त जाळीदार स्पॉन्जी केक आपला तयार झालेला आहे. पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर छोटासा खाली त्रिकोण आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघून या पद्धतीनं केक तुम्ही नक्की तयार करून पहा. छान असा जाळीदार केक तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर